घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मकरंदच्या ऑफिसमध्ये जानकीला जॉब मिळालेला असतो तेव्हा त्याचे फुलांचा बुके घेऊन स्वागत करण्यासाठी येते आणि तो पिऊन सांगतो की आता आजपासून आमच्या नवीन एम्प्लॉयरचे स्वागत असेच केले जाणार, याची सुरुवात तुमच्यापासून झाली आहे. आणि तेव्हा जानकी देखील आनंदित झालेली असते. तर इकडे आपण पाहतो मकरंद हा जानकीचा फोटो हातात घेऊन तो बोलतो की जानकी, आय लव्ह यू. तू ज्याप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये आली आहेस ना, त्याचप्रमाणे लवकरच तू माझ्या जीवनामधील माझी बायको म्हणून येणार आहेस. आणि त्याच वेळेस जानकी ऑफिसमध्ये प्रवेश करते व मकरंदच्या हातामध्ये तिचा फोटो पाहून तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेश आणि सारंग हे सुमित्राकडे विनवणी करतात आणि ऋषिकेश बोलतो, आई, आमच्या थिएटरच्या बिझनेसची सर्व काही फायनल झालेले आहे. तू फक्त एकदा नानाशी बोल, म्हणजे ते आम्हाला बिझनेससाठी पैसे देतील. तेव्हा सुमित्रा आणि नानाशी बोलण्यास नकार देते आणि तेव्हा त्यांना बोलते की काही फायदा होणार नाही, ते तुम्हाला बिझनेससाठी पैसे देणार नाहीत. आणि तेव्हा ऋषिकेश आणि सारंग दोघेही नाराज होतात व ऋषिकेश बोलतो, म्हणजे आमची आतापर्यंतची सर्व मेहनत वाया गेली, असं बोलून जाऊ लागतात. सुमित्राही त्यांना थांबवते आणि ती 5 लाख रुपये घेऊन येते आणि बोलते, हे घे पैसे. ऋषिकेश बोलतो, आणि नाना याबद्दल माहिती आहे का? तेव्हा सुमित्रा बोलते, तू त्याची काळजी करू नको, मी त्यांच्याशी बोलते. आणि तेव्हा ऋषिकेश अतिशय आनंदित होतो. त्यानंतर आपण पाहतो सर्वांच्या समोर मकरंद ओरडून बोलतो, जर मला तुझ्या आयुष्यामध्ये हेच काम करावे लागणार असेल तर मग मला तुझी नोकरी ही नको, गुड बाय, असे म्हणून ती तिथून रागाने निघून जाऊ लागते. तेव्हा मकरंद हा तिचा अडवण्यासाठी तिचा हात पकडतो आणि बोलतो, जानकी, माझं ऐकून घे. मकरंदने सर्वांच्या समोर तिचा हात पकडल्यामुळे जानकीला अतिशय राग येतो आणि जानकी बोलते, तुझी हिंमत कशी झाली मला टच करण्याची, असे बोलून ती सर्व ऑफिससमोर मकरंदच्या कानाखाली मारते. आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मकरंद हा अतिशय रागाने जानकीकडे पाऊल लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मकरंद कशा प्रकारे आपल्या अपमानाचा बदला घेणार, त्याचप्रमाणे ऋषिकेश आपला नवीन व्यवसाय सुरू करू शकेल, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली आमच्या या चॅनलला, या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.